तुम्ही थंबनेल पाहून आला असणार की सरांनी पहिल्या दिवसापासून तुम्हाला इंग्रजी बोलायला लावणार. हो, मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून इंग्रजी बोलायला लावणार आहे. बघा, तुम्ही इंग्रजी का बोलत नाही त्याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्ही ना पहिले ना मराठीमध्ये विचार करतात, मग त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करतात, मग त्याला एक्सप्रेस करतात. त्याच्यामुळे तुमचं टायमिंग चालू जातं. हा, मी खातो, मी खातो, मी म्हणजे आय, खातो म्हणजे एट, ईट म्हणजे मी खातो. असं जर विचार करणार तर तुम्ही इंग्रजी कसं बोलणार? कधी लक्षात ठेवा, इंग्रजी बोलताना डायरेक्ट एक्सप्रेस करा. चुकलं तर चुकलं, जे होईल ते पाहिलं जाईल. तुम्ही एक्सप्रेसच करत नाही. तुम्ही आज तुम्हाला डायरेक्ट एक्सप्रेस करायचं टेक्निक सांगणार आहे. तुम्ही आजपासून पहिल्या दिवसापासून इंग्रजी तुटकी फुटकी असं पण बोलणार म्हणजे बोलणार. तर बघा, नॉलेज असणं आणि स्किल असणं मध्ये फरक लक्षात ठेवायचं आहे. नॉलेज म्हणजे काय? तुम्ही एखाद्या सब्जेक्टचं, एखाद्या विषयाचं तुम्हाला फक्त नॉलेज आहे. समजा मला मॅथचं नॉलेज असेल, मी तिचं गणित सोडू शकतोय. मला इंग्रजीचं एखादी नॉलेज असेल, मी तिचं ग्रामर सोडू शकतोय. पण ते नॉलेज उद्या मी विसरून जाईल, 1 वर्षाने विसरून जाईल, 2 महिन्याने विसरून जाईल. नॉलेज कायमस्वरूपी राहत नाही जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली नाही. पण तुम्ही स्किल डेव्हलप केली. स्किल नेहमी कधीही कामात येते, लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणा स्किल म्हणजे काय? जसं आता बघा, फॉर एक्झाम्पल काही लोकांना स्वयंपाक करायचे नॉलेज असतं, स्किल येते. ते फोनवर बोलतील ना तरी स्वयंपाक करतील ते व्यवस्थित, कारण तुमचं स्किल आहे, ते कधी विसरणार नाही. तुम्ही गाडी चालवता, 2 व्हीलर, बरोबर आहे ना? फोन बी आला, तुम्ही बिंदास फोनवर बोलून गाडी चालवतात. मला सांगा, 10 वर्षानंतर तुम्हाला गाडी चालवायला प्रॉब्लेम येईल का? बिलकुल नाही येणार. का? ते स्किल आहे. आणि स्किल कधी माणूस विसरत नाही. आणि स्किल कसे डेव्हलप करायचे असेल ते म्हणजे प्रॅक्टिसने स्किल येते. नॉलेज फक्त एकदा वाचलं, दोनदा वाचलं नाही येते, पण स्किल तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तेवढी स्किल तुमची डेव्हलप होत जाईल. मग तुमची आज स्किल मी डेव्हलप करणार आहे. मग स्किल डेव्हलप करण्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. आणि तुम्ही प्रॅक्टिसच करत नाहीये तर मग काय उपयोग नाही. तर बघा, मी तुम्हाला आज पहिला पार्ट घेणार. मी तुम्हाला सांगतो ना, मी असे 4-5 पार्ट बनवणार आहे, जेणेकरून तुमचं स्किल कसं डेव्हलप होईल. आज तुम्ही माझ्यासोबत जोडले आहात. माझं काम आहे की तुमची इंग्रजी कशी डेव्हलप करायची. तर बघा, क्वेश्चन विचारताना 2 प्रकारचे असतात. एक ते येस किंवा नो आणि एक WH क्वेश्चन. ओके, मी तुम्हाला डिटेल्स सांगेन, पण सध्या आज मी तुम्हाला वर्बल क्वेश्चन एक त्याच्यातलं काही 3-4 पार्ट सांगतो. याचे 2 पार्ट किंवा 3 पार्ट मध्ये मी शिकवेल. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला डू, डज, डीड, शॅल, विलचा वापर मी तुम्हाला सांगेल. तर बघा, हे हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब टोटल 24 आहेत, बरोबर आहे. जसं and is, are, was, were, have, has, had, do, does, did, can, could, should, would, may, might, must, shall, will, used to, need to, ought to, dare. हे फक्त लक्षात ठेवा. बस एक फक्त रट्टा मारा, पाठ करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. फक्त बोलत जा. फक्त ॲमिजार वाज ना, ॲमिजार वाज, ॲमिजार वाज, असं बोलत जा तुम्ही. जितकं बोलणार तुमच्या जिभेमध्ये एकदा ते शब्द पकडले गेले, मग ते नंतर एक्सप्रेस करायचं. am, is, are, was, were, shall, will, could, should, may, might, must, do, does, did, used to, ought to, हे बोलत राहायचं. जितकी प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं जिभेला कंट्रोल येत जाईल. मग आता यांचा वापर जर कधी आला, हे सुरुवातला जर कधी आले, सुरुवातला एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, फक्त एवढा भाग थोडा सोडून द्या. एवढं इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत हा भाग जर कधी सुरुवातला आला तर समजून घ्यायचे याचे उत्तर कधी एस किंवा नोनेच द्यायचे. जसं आता बघा, हे ॲमिजार हे तिघी भाऊ आहेत ना, वाजवेर हे दोघे भाऊ आहेत, हॅव आणि हॅज हे 2 भाऊ आहेत. जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, आर यू स्टुडंट, तुम्ही उत्तर देणार येस आय एम स्टुडंट. आर यू डॉक्टर? येस आय एम डॉक्टर. जर तुम्ही डॉक्टर नसता तुम्ही काय ना, नो आय एम नॉट डॉक्टर. आर यू टीचर? तुम्ही म्हणा येस आय एम टीचर. नो आय एम नॉट टीचर. आर यू नेहा? येस आय एम नेहा. किंवा नो आय एम नॉट नेहा. आर यू म्हटलं, आर यू म्हणजे तू आहे का, एक गोष्ट कधी लक्षात ठेवा. मग तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. आर यू, आर यू, आर यू, आर यू अशी प्रॅक्टिस करत जा. मग त्याच्यानंतर काय जोडा तुम्ही, आर यू डॉक्टर, आर यू टीचर, आर यू मायझर, आर यू स्टुडंट, आर यू नेहा, असं प्रॅक्टिस करा. आणि प्रॅक्टिस करताना 1 तास, 2 तास, 3, 4, 5 तास त्याची प्रॅक्टिस करत बसा. आर यू, आर यू, आर यू म्हणायचे. ओके, मी तुम्हाला बोललो ना की तुमची स्किल मला डेव्हलप करायची, ना की मला नॉलेज तुम्हाला द्यायचे. नॉलेज काय आज उद्या विसरून जाणार आहे. समजा आता तुम्हाला हा डू डज आहे, मी अगोदर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट मध्ये शिकवलं आहे. पण डू डज नेमकं काय वापरतात? मग हे डू आणि डज हे दोघी भाऊ आहेत, सख्खे भाऊ, लक्षात ठेवा. परंतु त्यांचा वापर अलग अलग ठिकाणी होतो. डू केव्हा वापरतात, डज केव्हा वापरतात, मी शिकवले.
सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा मी एक तुम्ही बघू शकता डू आणि डस, त्याच्यातलं डू आणि डस केव्हा वापरतात ही डिटेलमध्ये मी सांगितलंय. मी स्वतः मी फक्त आज तुम्हाला ग्रॅमॅटिकली शिकवणार नाहीये. आज पहिला पाठ एक बघून घ्यायचे, ग्रामरच्या मानगणित निवडायचं. मराठीत विचार करणार, मराठीतून तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार, नंतर तुम्ही बोलणार, तोपर्यंत गाडी निघून जाईल है ना. तुम्ही विचार केला, समजा तुम्हाला कोणी भेटलं, तो म्हटला यू यू आर लुकिंग व्हेरी गुड, मग तुम्ही विचार करणार, मग त्याच्याबद्दल त्याचे उत्तर देणार. तुम्हाला मी नाश्ता करत आहे, मी म्हणजे आहे म्हणजे आहे, नाश्ता करत आहे, नाश्ता करण्यामध्ये हॅव्हिंग, नंतर ब्रेकफास्ट, आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. बाबा लवकर करा है ना, जल्दी करो, क्लिप आहे ना, जल्दी करो पनवेल निकलना है. तर विचार नाही करायचा, एक्सप्रेस करून टाकायचं डायरेक्ट, जे विल ते पाहिलं. चुकलं तर चुकलं है ना. आपण शिकण्यासाठी आलो त्या ठिकाणी, आणि शिकण्यासाठी जर आलं असले तर चुका होणारच आहेत. जर तुम्ही चुका करणार आहेत तर मग कसं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहेत. एकदा चुका करणार, दोनदा करणार, तीनदा करणार, चारदा करणार, 10 वेळेस चुका करा, पण प्रयत्न तर करा, तुम्ही लाजू नका. मग आता डू आणि डज बघा, जे काम तुम्ही डेली करतात, रोज करतात, आणि जेव्हा तुम्ही रोज काम जेव्हा करतात ना, तेव्हा तुम्हाला ते डू आणि डजचा वापर करायचे. जसं आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही नाश्ता दररोज करतात ना, तुम्ही शाळेत दररोज जातात ना, तुम्ही दररोज चालतात ना, तुम्ही दररोज टीव्ही पाहतात ना, तर तुम्ही याचा वापर करायचा आहे. जसं तुम्हाला म्हणायचं आहे, बाबा तू काम करतो का, है ना, तू काम करतो का, बघा डू यू असं घ्यायचं, डू यू याची प्रॅक्टिस करा. डू यू याची प्रॅक्टिस करा. ओके, माझ्यासमोर लागेल तर बोला डू यू. आता काम करायला काय म्हणतात, वर्क, इथं घ्यायचं वर्क, डू यू वर्क. मग आता बघा डू यू काय म्हणायचं, जे काम तुम्ही डेली करता, दररोज करता, जे आता करत नाही आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल, काय बाबा तू शाळेत जातो का, डू यू डायरेक्ट बोला, डू यू गो टू स्कूल, है ना, डू यू स्टडी, बोला डायरेक्ट, विचार नका करा मराठीमध्ये विचार करणार, मग त्याला इंग्लिशमध्ये करणार, सोडा ते धंदे. आता डायरेक्ट बोलायचं, डू यू डान्स, डू यू स्पीक इंग्लिश, डू यू रीड अ नॉवेल, डू यू टीच, है ना, डू यू लर्न इंग्लिश, डू यू प्लांट ट्रीज, डू यू बेट, हे बोला फक्त डू यूचा वापर करून. मग आता डू यूने प्रश्न विचारलाय, बेस उत्तर एस किंवा नो ने द्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं, एस किंवा नो. वर्क, जर तुम्ही काम करत असणार तर तुम्ही काम ना, येस आय डू, बस एवढं शॉर्टकट उत्तर द्यायचं, येस आय डू. काम करत नसणार तर म्हणायचं नो आय डोंट. डू यू टीच, याला मराठी ट्रान्सलेशन करायची गरज नाहीये. डू यू टीच म्हटलं ना, डू यू टीच, येस आय डू, नसेल तर नो आय डोंट. म्हणजे डू यू टीच म्हणजे काय, ते दररोजचं काम आहे, डेलीचं काम आहे. आता तुम्ही विचार करता मराठीमध्ये, नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट, सोडा हे फक्त. मग आता तुम्हाला जर कोणी विचारतो नाश्ता करतो का, आता दररोज मला सांगा, नाश्ता तुम्ही दररोज करतात का नाही. मग आता तुम्ही नाश्ता करता का, बा डू यू घेतलं पहिले, डू यू असं म्हणायचं. नाश्ता करण्यामध्ये हॅव ब्रेकफास्ट, मग घ्यायचं डू यू हॅव ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्ट नाही म्हणायचं, डू यू ब्रेकफास्ट म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. पण आता आपण इंडियन लोक आहे, चालते गाडी आपली ब्रेकफास्टची, तुम्ही चालवतं, काय अडचण नाही आहे. आता बघा ब्रेकफास्ट, याला आपण ब्रेकफास्ट म्हणायचं, ब्रेकफास्ट. मग आता बघा डू यू आलाय, मग सरांनी काय सांगितलं, डू यू अगोदर आला, याचं उत्तर एस किंवा नोने द्यायचं, एस किंवा नोनेच द्यायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल, डू यू हॅव ब्रेकफास्ट, तुम्ही बघा येस आय डू, नसेल तर तुम्ही करणार नो आय डोंट. दोघांपैकी एकच उत्तर आहे. समजा तुम्ही नाश्ता करत असता, दररोज करत असणार, तर तुम्ही काय येस आय डू, नसेल तर नो आय डोंट असं म्हणायचं. तर मला वाटतं डूचा वापर कसा करायचा, तुम्हाला जर कोणी डूने प्रश्न विचारला त्याचं उत्तर येस किंवा नोनेच द्यायचं, जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही. आणि समोरच्या व्यक्तीला मी जेव्हा प्रश्न विचारायचा असेल, तुम्हाला विचारायचं असेल की तू शाळेत जातो का, डू यू गो टू स्कूल, तू म्हणा येस आय डू, नसेल तर नो आय डोंट असं उत्तर आहे ना. डू यू डान्स म्हणजे काय, तुम्ही नाचतात का, याचा मराठी विचार नका करा. डू यू डान्स, येस आय डान्स किंवा आय डू, नो आय डोंट. डू यू स्पीक इंग्लिश, तुम्ही इंग्रजी बोलतात का, डू यू स्पीक इंग्लिश, येस आय डू, नसेल तर नो आय डोंट किंवा सम लिटल है ना, या पद्धतीने बोलायचे. मग आता डचचं मी काम द्यायचे. मग तुम्ही नंतर डच का वापरता बघा, मी डू आणि डच शिकवलाय, तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. पण मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो, ही, शी आणि इट आणि एक वचनी नाव आलं, समजा नेम वगैरे काय असेल, त्यासाठी डज वापरायचं. जे डूचं काम आहे
सेम डजचं काम आहे. जसं आता मला त्या यूच्या जागी यू जागी समजा मी घेतलं शी टाकलंय. काय टाकलंय? शी. तर तुम्हाला काय वापरायचं? डज. काय यायचं? डज शी आणि वर्क घ्यायचं. डज शी वर्क म्हणजे काय? अरे ते काम करते का रे? डज शी वर्क? ते अभ्यास करते का? डज शी स्टडी? ती लिहिते का? डज शी राईट? डज शी गो टू स्कूल? म्हणजे डज वापरायचं. शी आला, ही आला, समजा मला ही म्हणायचं असेल. डज ही गो? डज ही स्टडी? डज ही स्टडी टीच? डज ही प्ले क्रिकेट? डज ही डान्स? याचं प्रॅक्टिस करा. डज ही हॅव ब्रेकफास्ट? म्हणजे काय? त्याचं उत्तर सुद्धा एस किंवा नोने द्यायचं. मग आता तुम्हाला इथं समजा डज शी विचारलंय, त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर बघा इथं यू आला तर तुम्ही आय वापरला. मी इथं काय यायचं? येसच म्हणायचं. येस. आणि जो शी ना तोच घ्यायचं. शी आणि हा डज इकडे घेऊन टाकला. शी डज. नसेल तर काय यायचं? नो. शी डझंट असं म्हणायचं. शी डझंट. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. शॉर्टकट उत्तर द्यायचं कारण आपण स्पीकिंग शिकतोय. लिहिताना वेगळ्या पद्धतीने सांगतात ते उत्तर कसं द्यायचं. पण प्रॅक्टिस करा. समजा तुम्हाला विचारायचे का रे बाबा ती शाळेत जाते का? डज शी गो टू स्कूल? तुम्ही म्हणणार येस शी डज. नसेल तर नो शी डझंट. डज शी स्टडी? येस शी डज. डज नेहा स्टडी? येस नेहा डज. येस शी डज. डज शी स्पीक इंग्लिश? येस शी डज स्पीक इंग्लिश. डज नेहा स्पीक इंग्लिश? येस नेहा डज. किंवा नो नेहा डझंट. डज नेहा प्लांट ट्रीज? येस शी प्लांट ट्रीज. हे बोला फक्त. पहिल्या दिवसापासून बोलायला लावलं तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला बोलायला लावणार आहे. रट्टा मारू नका. फक्त प्रॅक्टिस करा. डू डज याचं प्रॅक्टिस करा. डू डज किंवा वापरायचे समजलं. आता जे काम डेली करतात, दररोज करतात. जसं आता मी काम कोणतं करतो? दररोज व्हिडिओ बनवतोय. डेली काम आहे ना, राईट? तुम्ही दररोज चहा बनवत असणार. डेली काम करतो. तुमची मम्मी दररोज काम करते. समजा आता फॉर एक्झाम्पल तुमची मम्मी दररोज चहा बनवते का? आता तुमची मम्मी आलाय बरोबर आहे. आता युअर मदर आला. तुमची मम्मी म्हणजे काय? युअर मदर. आता मला सांगा डू घेणार की डज घेणार? मी तुम्हाला काय बोललोय? एक क्वेश्चन असेल तर डज वापरा आणि अनेक क्वेश्चन असेल तर डू वापरा. तर मला सांगा सर्वांना एकच आई असते. आपला काय 10-12 मम्मीनी घेत ना, एकच आई घे. तर मग एकच आई असेल तर काय डज. डज युअर मदर. आता बनवण्याला काय होता? मेक टी. डज युअर मदर मेक टी? है ना? डज युअर मदर वर्क? डज युअर मदर टीच? डज युअर मदर प्ले क्रिकेट? मम्मी तर काय क्रिकेट खेळणार नाही. पण मी तुला एक वाक्य सांगतोय. तसंच तुम्ही वडिलांच्या बाबतीत बोललं युअर फादर. युअर फादर म्हणजे काय? वडील. डज युअर फादर असं म्हणायचं. ते कोणते काम असेल ते बघा. समजा तुझे वडील काम करतात का? डज युअर फादर वर्क? तुझे वडील मुंबईमध्ये राहतात का? डज युअर फादर लिव्ह इन मुंबई? डज युअर फादर टीच? डज युअर फादर प्लांट ट्रीज? डज युअर फादर फाईट? डज युअर फादर क्वारल? म्हणजे क्वारल म्हणजे भांडण करणे. असं तुम्ही डू डजचं प्रॅक्टिस करा. मला वाटतं तुम्हाला डू आणि डज काय याची भानगड समजली असेल. तर डोक्यातून विचार करून टाका. याचं तुम्हाला पुरं पोस्टमॉर्टम करून देणार आहे. याच्याने जर सुरुवात झाली तर 100% तुम्हाला उत्तर एस किंवा नॉनच द्यायचे. बाकी डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. समजा तुम्हाला कोणी विचारलं कॅन यू डान्स? ते म्हणा येस आय कॅन. नसेल तर नो आय कांट. तुम्हाला विचारलं वुड यू प्ले? येस आय वुड किंवा नो आय वुडंट. याचा वापर तुम्हाला पार्ट 2 किंवा पार्ट 3 मध्ये सांगेल तुम्हाला मी. आज पार्ट 1 बघतोय तर पार्ट 2 मध्ये तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून बोलायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता डू डज समजून घेतलं. आता आपण डीड बघणार आहे. डीड म्हणजे काय? याच्या मराठी अर्थ नका लावा. मी तुम्हाला बोललो मराठीत अर्थ काही लावायची गरज नाही. जे काम झाले सिंपल पास्ट टेन्स आहे. तो लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा सिंपल पास्ट टेन्स मग त्याचे शेवट ला ली ले मग का हे सोडा धंदे. आता डायरेक्ट बोलायचे जे काम कम्प्लीट जे काम झालंय वो हॅडवी वापरता. पण त्यांचं सांगेल डिटेल मध्ये सांगेल तुम्हाला. समजा तुम्हाला म्हणजे काय तू अभ्यास केला का रे बाबा? तू काम केलं का? असं म्हणतो ना तुम्ही. तर तुम्ही डायरेक्ट म्हणायचे डिड यू. काय डिड यू वर्क? डिड यू वर्क? पहिलं काय होतं? डू यू वर्क? इथे काय डिड यू वर्क? तू काम केलं का? तू अभ्यास केला का? डिड यू स्टडी? तू शिकवलं का? डिड यू टीच? तू लग्न केलं का? डिड यू गेट मॅरिड? है ना? तू आला का? डिड यू कम? तू शाळेत गेला का? डिड यू गो टू स्कूल? जे काम झाले जे काम दररोज होतं त्याला डू डज. जे काम झाले त्याला डीड म्हणायचे. आणि याचं उत्तर मी तसंच द्यायचं तुम्हाला. डीडने सुरुवात झाली त्याचं उत्तर एस किंवा नोनेच द्यायचे. जसं आता मला म्हणायचं येस आय डीड असं म्हणायचे. येस आय डीड म्हणजे हो मी काम केलं. नसेल तर काम काय नो आय डिडंट असं म्हणायचे. नो आय डिडंट. आणि डीड हा सर्वांना वापरतात. याचा कोणी भावनी एकुलता एक येतो. महिलांना काकाचे पोरे कोणी नाही. 1 मॅन आर्मी येतो. आणि डीड सर्वांना वापरतात. समजा मला म्हणायचं तिने अभ्यास केला का? डीड शी स्टडी?
ना. आता स्टडी आलाय, फक्त वर्क काढायचं, स्टडी टाकायचं. तुम्ही उत्तर काय देणार? येस म्हणायचं. ओके, येस म्हणायचं. शी ला काय घ्यायचं? येस. यांनी ते काय घ्यायचं? शी डिड घ्यायचं. किंवा नसेल तर नो शी डिडंट घ्यायचं. शी डिडंट. अशी प्रॅक्टिस करायची. मराठीमध्ये विचार करता, मग त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता, नंतर एक्सप्रेस करता. बिंदास बोला. चुकलं चालेल, घाबरायचं नाही. आणि आयुष्यामध्ये कुणाच्या काका मामाला सुद्धा घाबरायचं नाही. म्हणजे त्यांचे आपलं काय भांडण नाही करायचे. भांडण म्हणजे काय? बिंदास कॉन्फिडन्सली बोलायचे. बिंदास बोला, जे विल काय. अरे समोरच्या व्यक्तीला मी बोलता येत नाही, तुम्हाला वाटतं हॉलिवूड एक्सपर्ट असेल, पण नाही, त्यांच्या मनात एक भीती असते. तर बिंदास बोलायचा प्रयत्न. पुढचं मी तुम्हाला सांगेल पार्ट 2 मध्ये ना. तर डू डज आणि डीड एवढं समजलं, कारण मी जास्त शिकवलं गेलं तुमच्या डोक्यावरून निघून जाईल. ओके, लगेच तर मी पुढचं मी तुम्हाला सांगून देतो. विल किंवा वापरता जे फ्युचरमध्ये होणार आहे, झालं नाही पण होणार आहे. जसं आता मला म्हणजे, अरे बाबा तू काम करशील का? करतो का तो? नाही. केलाय का त्यांनी? नाही. करशील का? हा जो डीड आहे ना, तो कट करा आणि त्या ठिकाणी काय टाकायचे? विल टाकायचे. विल यू वर्क? तो शिकवशील का? समजा आता फॉर एक्झाम्पल मी त्याला बोललो, काय बाबा हे टॉपिक शिकवशील का? विल यू टीच? तर तुम्ही काय म्हणणार? उत्तर द्यायचे तुम्हाला, येस आय विल असं म्हणायचं. नसेल तर काय यायचं? नो आय वॉन्ट. हा जो वॉन्ट आहे ना, वॉन्ट, हा वॉन्ट म्हणजे विल नॉट. वॉन्ट म्हणजे काय? विल नॉट. एवढं लक्षात ठेवायचं आहे. समजा तुम्हाला म्हणायचं तू येशील का? विल यू कम? फ्युचर लक्षात ठेवा. विल यू कम? तो म्हणेल येस आय विल. नसेल तर नो आय वॉन्ट. तू सायन्स घेशील का? विल यू टेक सायन्स? येस आय विल टेक सायन्स. नसेल तर नो आय वॉन्ट. मला वाटतं तुम्हाला समजलं. तर बघा, डू डज केव्हा? डेलीचे काम. डू यू स्टडी? डिड यू स्टडी? विल यू स्टडी? डू यू स्टडी? डिड यू स्टडी? विल यू स्टडी? प्ले. डू यू प्ले? डिड यू प्ले? विल यू प्ले? अशी प्रॅक्टिस करा. ओके. कट द ट्रीज. डू यू कट द ट्रीज? डिड यू कट द ट्रीज? विल यू कट द ट्रीज? आता तुम्हाला शी वापरायचं असेल, समजा तुम्हाला डज शी प्ले? डिड शी प्ले? विल शी प्ले? विल फ्युचर. आय थिंक मी जास्त तुम्हाला सांगितलं, याची प्रॅक्टिस करून घ्यायची. तर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते इंग्रजी बोलण्यासाठी. जितकी प्रॅक्टिस तेवढं तुमच्या इंग्रजीमध्ये फायदा मिळेल. तर तुम्हाला स्किल डेव्हलप करायची, नाही की नॉलेज डेव्हलप करायचे. आणि तुम्हाला मी सांगितलं नॉलेज आणि स्किल. समजा आता फॉर एक्झाम्पल आता मी शिकवते, ही माझी स्किल झाली आहे. मी काय विसरणार आहे की शिकवणं? समजा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल चहा बनवतायत, तुम्ही दररोज चहा, भारी चहा बनवतात. नंतर 5 वर्षांनी तुम्ही, अरे यार मी चहा विसरून गेलो बाबा, मला काय चहा बनवता येत नाही, है ना. असं तर कधी बनणार नाही तुम्ही. बिंदास बोला. 4 लोकांमध्ये बोला, मित्रांशी गप्पा गोष्टी करा. कोणी का तुम्हाला काही का बोले ना. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, तुमच्या मित्रामध्ये गेला का तुमच्या मित्रांना काय म्हणतात? माहिती रे, इंग्लिशला पोट ना निघणार असं बोलतात. तुम्हाला घाबरायची बिंदास. जे असेल ते पाहिलं जाईल. ओके. आणि एक दिवस तुमचा पण येईल. एक दिवस तुमचा पण येणार आहे आणि जॉबसाठी तुम्हाला कामात येणार आहे. ओके. पुढच्या 2 पार्टमध्ये मी पूर्ण माहिती तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये सांगेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे नवीन असतील प्लीज त्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.